श्री देवी भागवत अध्याय पहिला. देवी भागवताचे श्रेष्ठत्व. श्री गणपतीचा जय जयकार असो. त्याचप्रमाणे नरनारायण, सरस्वती देवी आणि व्यास महर्षींना वंदन करून मी त्यांचा जय जयकार करतो. नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी महापौराणिक अशा श्री सूतजी यांना विचारले की हे महाबुद्धिमान व्यास शिष्या, तू आम्हाला नेहमीच मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस, म्हणूनच तुला प्रदीर्घ काळपर्यंत आयुष्य लाभो. तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा श्री विष्णूंच्या अनेक आश्चर्यकारक अवतार कथा व चरित्रलीला ऐकल्या. त्याचप्रमाणे रुद्राक्षांच्या ऐतिहासिक श्री शंकरांच्या दिव्य चरित्रलीला सुद्धा ऐकल्या. तर आता आम्हाला तुझ्याकडून ते गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, शिवाय त्याच्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगुनी वर मोक्ष सुद्धा मिळतो. हे महाभाग्यवान सुता, सर्व संशयाचे निराकरण करणारे असे ते तत्व तुझ्याशिवाय इतर कोणीच किंचित सुद्धा जाणत नाही. तेव्हा श्री सुतांनी उत्तर दिले, अहो महाभाग्यवंत ऋषी, खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला आहे. म्हणून मीही आता तुम्हाला काहीही बाकी न ठेवता सर्व शास्त्रांचे सार असे ते तत्व उघड करून सांगतो. देवी भागवत हेच ते सर्वश्रेष्ठ तत्व आहे. सर्व तीर्थक्षेत्रे, व्रते आणि पुराणे यांचा गलबला कुठपर्यंत चालतो, तर जोपर्यंत मनुष्य देवी भागवत ऐकत नाही तोपर्यंतच. जोवर ही देवी भागवताची कुऱ्हाड हाती येत नाही तोवरच या पापरूपी काटेरी जंगलाचा मानवाला त्रास होतो. देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत हा अज्ञानरूप अंधकार नष्ट होणार नाही. ऋषी उत्सुकतेने म्हणाले, हे भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारचे आहे, ते ऐकावयाचा विधी कोणता आहे, हे किती दिवसात पूर्ण ऐकावयाचे असते, याचे पूजन कसे करतात, हे पूर्वी कोणत्या मनुष्यांनी ऐकले, त्यांच्या कोणकोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या, हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग. त्यावर सुतांनी बोलावयास सुरुवात केली. भगवान विष्णूच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास जन्मले. पुढे त्या व्यासांच्या असे लक्षात आले की संस्कारहीन माणसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले होते त्यावर उपाय नव्हता. मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला. त्यानुसार मग 18 पुराणांची निर्मिती केली. त्यामधून त्यांनी मला भारताख्यानाची शिकवण दिली. तसेच देवी भागवत पुराण हे मनुष्यांना भोग देऊन मोक्षही देते हे लक्षात घेऊन जनमेजय राजाला ते स्वतः ऐकवले. या जनमेजय राजाचा पिता परीक्षित नावाचा होता. तो सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे मरण पावला होता. त्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून 9 दिवसांपर्यंत त्रैलोक्य जननी देवीची विधिविधानपूर्वक पूजा करून त्याने व्यासांकडून हे देवी भागवत ऐकले. त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गती मिळून देवीच्या लोकी गेला. ते पाहून जनमेजयाने व्यास मुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली. हे देवी भागवत 18 पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ देते. जे लोक भक्तिप्रेमपूर्वक ही देवी भागवत कथा ऐकतात त्यांना सिद्धी कठीण नाही. म्हणूनच मनुष्यानी हे सतत ऐकावे. अर्धा दिवस, पाव दिवस, 1 मुहूर्तभर किंवा 1 क्षणभरही याचे श्रवण कोणी केले तरी त्याला कधीही वाईट गती मिळणार नाही. सर्व प्रकारची होम हवने, तीर्थयात्रा, दानधर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदाच पुराण ऐकल्यामुळे मिळते. कृतयुगामध्ये धर्माची साधने पुष्कळ होती, परंतु कलियुगामध्ये मात्र पुराण श्रवणापेक्षा निराळा धर्म नाही. धर्माचरण रहित अशा कलियुगातील अल्पायुषी मानवांसाठी व्यासांनी हे पुराणरूपी अमृत दिलेले आहे. हे एकच अमृत पिऊन केवळ ऐकणाराच अजरामर होतो असे नाही, तर यामुळे त्याचा संपूर्ण वंशच अजरामर होत असतो. यामध्ये महिना, दिवस वगैरेसाठी विशेष नियम नाही. म्हणूनच देवी भागवताची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. तथापि अश्विन, चैत्र, वैशाख व ज्येष्ठ किंवा 4ही नवरात्रामध्ये म्हणजे अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ महिन्यातील
शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमीपर्यंत ऐकण्याचे विशेष फळ सांगितले आहे. यासाठी हा 9 दिवसांचा श्रवण यज्ञ सर्व यज्ञांमध्ये जास्त फळ देणारा, म्हणूनच पुण्यदायक आहे. सर्व प्रकारचे कपटी, पापी, मूर्ख, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे लोकही या 9 दिवसांच्या यज्ञाने पवित्र होतात. परस्त्रिया व परधन लुटणारे लोभी, कुटील कृत्ये करणारे, गायी, देवता, ज्ञानी ब्राह्मण यांच्याबद्दल भक्ती नसणारे लोकसुद्धा या 9 दिवसांच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात. म्हणूनच हे देवी भागवत नावाचे पुराण सर्व पुराणातील श्रेष्ठ असे पुराण आहे. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी महाअष्टमी तिथी असताना सोन्याच्या सिंहासनावर बसवलेल्या देवीच्या प्रसन्नतेसाठी जो मनुष्य हे देवी भागवताचे पुस्तक सुयोग्य अशा ब्राह्मणाला दान देईल तो देवीच्या पदवीला व कृपेला पात्र होतो. या देवी भागवताचा एक श्लोक किंवा अर्धा श्लोक सुद्धा जो भक्तीने म्हणेल तोही देवीच्या कृपेला निश्चितच पात्र होतो. हे भागवत ऐकल्यामुळे महामारीसारखे साथीचे रोग, नैसर्गिक उत्पात, बालग्रहांच्या पीडा, पिशाच्यांची भीती वगैरे दूर पळून जातात. निपुत्रिकाला पुत्र होतो, दरिद्री श्रीमंत होतो, रोगी आजारातून बरा होतो आणि तिन्ही प्रकारच्या वान स्त्रियांना सुद्धा दीर्घायुषी मुलगा होतो. जिला गर्भधारणाच होत नाही अशी, जिचा गर्भ गळून पडतो ती आणि जिचे मुले जन्मताच मृत असतात ती, अशा 3 प्रकारच्या वान स्त्रिया आहेत. हे भागवताचे पुस्तक ज्या घरात नित्य पूजिले जाते ते घरच तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि त्या घरामधील रहिवाशांच्या पापाचा नाश होतो. जो अष्टमी, नवमी व चतुर्दशी या तिथींना हे भक्तिपूर्वक वाचतो अगर ऐकतो तो फार मोठी सिद्धी मिळवतो. जर ब्राह्मण असेल तर वेदविद्येमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो, जर क्षत्रिय असेल तर राजा होतो, वैश्य असेल तर अमाप समृद्धी मिळवतो, शूद्र असेल तर त्याच्या जातीमध्ये सर्वश्रेष्ठ असा होतो. जेव्हा प्रसेनाच्या शोधासाठी श्रीकृष्णाला जाऊन बराच काळ लोटला तेव्हा त्याचा पिता वसुदेव त्याला मोठी काळजी लागून राहिली. त्यावेळी त्याने याच ग्रंथाचे श्रवण केले आणि कृष्ण यशस्वी होऊन परतला. देवी भागवत महात्म्याचा पहिला अध्याय समाप्त.